विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आता आपण प्रकरण 2 पॅरलल लाईन्स हे सुरू करत आहोत. आता पॅरलल लाईन्स म्हणजे काय? If two lines does not intersect to each other, then the two lines are called parallel lines. Here line L and M are coplanar lines. That means they are in one plane. Definition कसे पहा. Parallel lines the lines which are coplanar and do not intersect each other are called parallel lines. मराठीमध्ये यांना म्हणतात समांतर रेषा. तर हा भाग तुम्हाला 7वी-8वी पर्यंत झालेला आहे. डेफिनेशन पाठ करा, परीक्षेत विचारतात. आता यानंतर ह्या दोन पॅरलल लाईन्स घेतल्या तर एक लाईन समजा या दोन रेषांना छेदते, तर याला काय म्हणायचं? ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? तर छेदिका. हिअर लाईन L इज पॅरलल टू लाईन M असं चिन्हात लिहितात. अँड लाईन N इज ट्रान्सव्हर्सल. आता ह्या दोन रेषा एकमेकींना छेदल्यानंतर प्रत्येक पॉईंटपाशी 4 अँगल तयार होतात. हा समजा पॉईंट A आणि हा पॉईंट B. तर पॉईंट A पाशी 4 अँगल तयार होतात. समजा इथं A, इथं B, इथं C, इथं D, इथं E, इथं F, इथं G, इथं H असे अँगल तयार झाले. तर ह्या अँगलला ह्याच्या पेअर्स नावं दिली जातात. तर 3 प्रकारच्या पेअर्स आहेत, म्हणजे जोड्या आहेत, कोनांच्या जोड्या. तर आपण कोणकोणत्या जोड्या तयार होतात ते आपण पाहूया. इथं समजा A, B, C, D, E, F, G, H. Line M, line L, line M, line N is the transversal. तर यामध्ये पहिली पेअर म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलची पेअर, म्हणजे पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स.
याला मराठीमध्ये म्हणतात संगत कोन. तर मराठीतला काय शब्द लक्षात ठेवायची गरज नाहीत. तर करस्पॉन्डिंग अँगल्स कोणकोणते आहेत करस्पॉन्डिंग अँगल? तर डी एच ही पहिली पेअर, अँगल डी, अँगल एच. दुसरी पेअर पहा, अँगल ए, अँगल ई, अँगल ए, अँगल ई. पुस्तक समोर ठेवा म्हणजे लक्षात येईल. नंतर अँगल बी, अँगल बी, अँगल एफ. आणि चौथी आहे अँगल सी, अँगल जी, अँगल सी, अँगल जी. अशा प्रकारे 4 पेअर ह्या करस्पॉन्डिंग अँगलच्या तयार झाल्या. पहा इथं डी ला एच, ए ला ई, सी ला जी, बी ला एफ. दुसरी इथंच लिहितो मी. दुसरी आहे पेअर ऑफ अल्टरनेट इंटिरियर अँगल्स. कोणकोणते आहे त्यामध्ये? सी ला ई, अँगल सी, अँगल ई ही पहिली पेअर. दुसरीला काय होईल? बी ला एच, बी ला एच तयार होईल. आता ही दुसरी पेअर तयार झाली, पेअर ऑफ अल्टरनेट इंटिरियर अँगल्स. तिसरी आहे पेअर ऑफ अल्टरनेट एक्सटिरियर अँगल्स. यामध्ये कोणकोणते होतील? ह्या डी ला एफ, अँगल डी, अँगल एफ, डी ला एफ. आणि ह्या ए ला जी, अँगल ए, अँगल जी. स्वल्पविराम टाकतो इथं स्वल्पविराम टाकतो. आता शेवटचे आहे, इथं लिहितो पहा मी, पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स. यासाठी आपण परत या ठिकाणी मी आकृती काढतो. इथं लिहितो पहा मी, ए बी सी डी, ई एफ जी एच. इंटिरियर म्हणजे आतले, ह्या 2 रेषाच्या आतील कोण कोणकोणते आहेत? सी ला एच, सी ला एच, आणि बी ला अँगल ई. तर अशा प्रकारे पेअर्स तयार झाल्या. आता या ठिकाणी मी परत एकदा उजळणी दाखल एक आकृती घेतो पहा मी. ए बी सी डी, ई एफ जी एच. आता पहिली परत करस्पॉन्डिंग अँगल्स. आता करस्पॉन्डिंग शॉर्टमध्ये लिहितो, करस्पॉन्डिंग अँगल्स कोणकोणते आहेत पेअर्स? तर 4 तयार होतात.
पहिली पेअर अँगल डी ला अँगल ई, अँगल ए ला अँगल एफ, अँगल बी ला अँगल एच आणि अँगल सी ला अँगल जी. सोलोपरम टाकतो पहा मी. हे झालं करस्पॉन्डिंग अँगल्स. दुसरी अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स, अल्टरनेट इंटिरियर अँगल्स. अल्टरनेट इंटिरियर म्हणजे आतले. सी ला एफ, नंतर चौथी घेऊया महत्वाचे आहे इंटिरियर अँगल्स. इंटिरियर अँगल्स कुठले आहेत? सी ला ई आणि बी ला एफ. तर अशा प्रकारे आपणाला इथं राहिलं पहा अँगल सी ला अँगल एच, अँगल बी ला अँगल ई. अशा प्रकारे आपण जोड्या पाहिल्या. पान नंबर 13 वरती प्रॉपर्टी दिल्या पहा. पान नंबर 13 आणि 14 वरती त्या प्रॉपर्टी वाचून काढा. परीक्षेमध्ये मी विचारणार आहे. त्या प्रॉपर्टीज लिहून काढा. त्या शॉर्टमध्ये अर्थ सांगतो पहा त्याचा, की पहिले प्रॉपर्टी काय पहा, व्हेन टू लाईन इंटरसेक्ट्स अपोजिट अँगल्स फॉर्म्ड आर कॉन्ग्रंट. म्हणजे दोन रेषा एकमेकांना छेदत असतील तर अपोजिट अँगल्स कॉन्ग्रंट म्हणजे ह्या अँगलला अँगल कॉन्ग्रंट, या अँगलला अँगल कॉन्ग्रंट. आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. दुसरी आहे लिनियर पेअर्स. मग हे अँगल लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. द अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. म्हणजे या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 येते. म्हणजे अँगल ए घेतला, अँगल हा बी घेतला, तर ह्या ए प्लस बी किती होतं? 180 डिग्री. हा अँगल्स इन लिनियर पेअर. याचा आपल्याला बऱ्याच ठिकाणी उपयोग आहे. तिसरी आहे when one pair of corresponding angles is congruent then the all remaining pairs of congruent corresponding angles are congruent. म्हणजे एक जोडी एकरूप झाली म्हणजे डी आणि ई एकरूप झालं की बाकीच्या तिन्ही जोड्या एकरूप होतात. म्हणजे ए ला एफ होतं, बी ला एच होते, सी ला जी अँगल एकरूप होतो. नंतर पुढचा आहे when pair of alternate angles is congruent then all the remaining pair of alternate angles are congruent. म्हणजे एक पेअर सी ला एफ कॉन्ग्रंट झालं की बी ला ई होतो, डी ला एच होतो, ए ला ई अँगल जी अँगल एकरूप होतो. आता थेरम आहेत पहा. थेरम काय आहेत? तर पहिला थेरम आहे इंटिरियर अँगल थेरम. तो थेरम काय आहे? इफ टू लाइन्स आर पॅरलल देन इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे शॉर्टमध्ये सांगतो पहा मी. काय आहे? व्हेन म्हणजे इफ लाइन L is parallel to line M then
interior angles are supplementary. That means suppose here angle A, angle B, angle C, angle D. Then angle A plus angle B equal to 180 and angle C plus angle D equal to also 180 degree. म्हणजे दोन रेषा समांतर असतील तर इंटर अँगल्स काय होतात सप्लिमेंटरी. हा महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीवर आधारित आपण पान नंबर 16 वरचे दोन थेरम आता सिद्ध करणार आहोत. ते बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलेले आहेत. तर पहिले आहे करस्पॉन्डिंग अँगल थेरम. करस्पॉन्डिंग अँगल थेरम. तो काय आहे थेरम? The corresponding angles formed by a transversal of two parallel lines are of equal measure. थेरमचा अर्थ काय की करस्पॉन्डिंग angles formed by transversal of two parallel lines are equal measure. म्हणजे दोन रेषा जर समांतर असतील तर करस्पॉन्डिंग अँगल्स काय होतात इक्वल होतात असा ह्याचा अर्थ आहे. म्हणजे दिलंय काय की टू लाईन्स आर पॅरलल. म्हणजे इथं आकृती काढतो पहा मी. Here line L is parallel to line M. Line N is the transversal. म्हणजे गिव्हन काय line L is parallel to line M and line N is transversal. मग या ठिकाणी काय आहे ए सी सपोज बी. इथं कोणकोणते अँगल करस्पॉन्डिंग आहेत तर ए आणि बी. म्हणजे टू प्रूव्ह काय करायचं अँगल ए इक्वल टू अँगल बी. आता याचं प्रूफ सोपं आहे पहा. प्रूफ नंबर 1 स्टेटमेंट. आता ए आणि सी कुठल्या प्रकारचे अँगल आहेत तर अँगल्स इन लिनियर पेअर. त्यांची बेरीज किती असते 180. अँगल ए प्लस अँगल सी इक्वल टू 180. रिझन काय अँगल्स इन लिनियर पेअर. नंतर बी आणि सी कोणत्या प्रकारचे अँगल आहेत तर इंटिरियर अँगल आहेत. आतले कोण आहेत मग त्यांची बेरीज सुद्धा किती असते 180. अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्री. रिझन प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अँगल्स ऑफ पॅरलल लाईन्स. प्रॉपर्टी ऑफ
interior angles of parallel lines. आता ह्या दोन इक्वेशन मध्ये एक बाजू कशी आहे, समान आहे. इथं लिहितो पहा मी 180 ते 180 बेरीज म्हणजे अँगल ए प्लस अँगल सी इक्वल टू अँगल बी प्लस अँगल सी फ्रॉम 1 and 2. मग सी ला सी गेला, राहिलं काय मग अँगल ए इक्वल टू अँगल बी. तर सी ला सी गेला, राहिलं कोण अँगल बी, अँगल ए इक्वल टू अँगल बी. हा थेरम महत्वाचा आहे, परीक्षेत येईल, व्यवस्थित अभ्यास करा. आता दुसरा थेरम तो अल्टरनेट अँगल्स थेरम. अल्टरनेट थेरम. तो काय आहे स्टेटमेंट, the alternate angles formed by a transversal of two parallel lines are of equal measure. आता आकृती काढायची आपण. एंगल यल, सो लाइन यल, लाइन एम, लाइन एन. तो गिवन काय, टू लाइन्स आर पॅरलल म्हणजे लाइन इज पॅरलल टू लाइन एम, लाइन एन इज ट्रान्सव्हर्सल. आणि प्रूव्ह काय करायचं, तर अल्टरनेट अँगल्स आर इक्वल. म्हणजे अल्टरनेट अँगल कुठला आहे, हा डी आणि हा बी. अँगल डी इक्वल टू अँगल बी. मग आता डी आणि सी कोणत्या प्रकारचे अँगल आहेत, तर डी आणि सी हे लिनियर पेअर अँगल्स आहेत. म्हणजे नंबर 1 अँगल डी प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्री. रिझन अँगल्स इन लिनियर पेअर. दुसरं सी आणि बी कोणत्या प्रकारचे अँगल आहेत, तर इंटिरियर अँगल्स. अँगल सी प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री. रिझन काय, प्रॉपर्टी ऑफ
interior angles of parallel lines. आता ह्या दोन इक्वेशनमध्ये पहा, एक बाजू समान आली त्यामुळे दुसरी बाजू सुद्धा काय होणार, समान. म्हणजे अँगल डी प्लस अँगल सी इक्वल टू अँगल सी प्लस अँगल बी फ्रॉम 1 and 2. यामुळे इथं सी, इथं सुद्धा सी आहे, सीला सी गेला, राहिलं कोण, इथं डी राहिला, इथं बी राहिला, डी इक्वल टू बी. अशा प्रकारे हे दोन्ही थेरम महत्त्वाचे आहेत. आता जी परत परीक्षा होईल त्या परीक्षेत विचारले जातील. व्यवस्थित अभ्यास करा. आता आपण 2.1 सुरू करूया. त्यातलं पहिलं गणित. R H P D M G S K. प्रश्न कसा आहे पहा. इन फिगर line RP parallel to line MS. Line DK is transversal. Angle DHP equal to 85 degree. Find the measures of following angles. Number 1, angle RHD. Number 2, angle PHG. Number 3, angle HGS. Number 4, angle MGK. पहा आता DHP किती आहे, 85. पहिला काय विचारलेला आहे, RHD. आता DHP आणि RHD कोणत्या प्रकारचे अँगल्स आहेत पाहते. DHP आणि RHD हे अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. मग त्यांची बेरीज किती होते, 180. अँगल DHP प्लस अँगल RHD इक्वल टू 180 डिग्री. रिझन अँगल्स इन लिनियर पेअर. मग DHP किती आहे, 85. 85 प्लस RHD इक्वल टू 180. 85 ट्रान्सफर करा, मग काय होईल, RHD
इक्वल टू 180 मायनस 85. मग 180तून 85 वजा करा. 10तनं 5 गेले 5, हातचा आला 1. 18तून 9 गेले राहिले 9. हे किती आलं? 95 आलं. पहिलं उत्तर. दुसरा कोण काय विचारलं आहे? PHG. आता PHG आणि DHP हे सुद्धा कोणत्या प्रकारचे अँगल आहेत? लिनियर पेअर. त्याच्यापेक्षा सोपं आपण घेऊया. आता RHD आणि RHD आणि PHG हे कोणत्या प्रकारचे आहेत? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आणि त्यांची मापं कशी असतात? समान असतात. हे पहिलं झालं. हे दुसरं. अँगल PHG इक्वल टू अँगल RHD रिजन व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. मग RHD किती आहे? काढलाय आत्ताच आपण 95. झालं. दुसऱ्याचं उत्तर आलं. तर तिसरं काय विचारलेलं आहे? HGS. अँगल HGS. आता PHG आणि HGS हे दोन्ही कोण कोणत्या प्रकारचे आहेत? तर हे दोन्ही कोण इंटर अँगल्स आहेत. मग त्यांची बेरीज किती येते? 180 अंश. मग इथं पहा, अँगल HGS प्लस अँगल PHG इक्वल टू 180 डिग्री. रिझन इंटिरियर अँगल्स थेरम. मग PHG ची किंमत ठेवा. किती आहे? 95. मग अँगल HGS बरोबर 180 वजा 95. मग किती होईल पहा. 180 मधून 95 गेले. 180 मधून 95 गेले. 10तनं 5 गेले 5, हातचा आला 1. 18तनं 10 गेले राहिले 8. किती आलं? 85. तर हे तिसरं उत्तर आलं पहा. नंतर काय विचारलेलं आहे? MGK. मग पहा, हे दोन्ही कोण कसे आहेत? समान. HGS आणि MGK. HGS किती आलेलं आहे? 85. तर MGK सुद्धा 85. कारण काय आहेत? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. MGK इक्वल टू अँगल HGS रिजन व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. मग किती आलं ते? 85. कारण HGS किती आहे? 85 आहे. अशा प्रकारे आपली चारही उत्तरं बरोबर आलेली आहेत. तर पहिला प्रश्न अशा प्रकारे आपला झाला. पहिलं उत्तर किती आलं? 95. पहिलं 95 आलं. दुसरं किती आलं? 95. तिसरं किती आलं? 85. आणि चौथं किती आलं? 85. अशा प्रकारे हा पहिला प्रश्न झाला. पुस्तकं समोर ठेवा म्हणजे तुमच्या ते चांगलं लक्षात येईल. नुसतं व्हिडिओ बघून येणार नाही. त्यासाठी मी दुसरा प्रश्न शॉर्टमध्ये लिहितो, आकृती काढतो. पहा, दुसरा जरा वेगळ्या प्रकारचा आहे.
ह्या दोन रेषा एकमेकांना काय आहेत? समांतर आहेत. परंतु या रेषा समांतर नाहीत. म्हणजे नाव देतो पहा मी, PQR पॅरलल, लाईन एल आणि लाईन एम आर नॉट आर ट्रान्सव्हर्सल्स, त्या पॅरलल नाहीत. माहिती याच्यामध्ये काही तर ए आहे, हा 110 आहे, हा बी आहे, हा डी आहे, हा सी आहे आणि हे 115. तर ABCDच्या किमती काढायच्या आहेत. लाईन एल लाईन P इज पॅरलल टू लाईन Q हे दिलेलं आहे आणि आकृतीवरून आपल्याला ABCDच्या किमती काढायच्या आहेत. आता जे सोपं आहे ते लगेच तुमच्या लक्षात येईल पहा. ए आणि 110 यांची बेरीज किती होणार आहे? ए आणि 110 याची बेरीज किती होणार आहे? 180. मग हे याला रिझन काय? अँगल्स इन लिनियर पेअर किंवा लिनियर पेअर ॲक्झिम म्हटलं तरी चालेल. मग 180तून 110 वजा जाणार, कारण हे डाव्या बाजूला आले. मग किती उत्तर आलं? 70. पहिली किंमत किती आली? 70 आली. हे आली 70. आता बाकीचे शोधायचे आहेत. हा समजा x मानला तर हा आणि हा कोण कसा होणार आहे? समान होणार आहे. काय होणार आहे? समान. कारण की P आणि Q पॅरलल आहेत. लाईन एल ट्रान्सव्हर्सल, हे झाले करस्पॉन्डिंग अँगल्स. मग अँगल A इक्वल टू अँगल X, रिझन करस्पॉन्डिंग अँगल्स. ए किती आहे? 70. त्यामुळे अँगल एक्स किती आला? 70. हा 70 आला. आता हे दोन्ही कोण कसे आहेत? बी आणि 70 कसे आहेत? व्हर्टिकल अपोजिट अँगल. अँगल बी इक्वल टू अँगल एक्स, रिझन व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. बी बरोबर किती आलं? परत 70 आलं. तर हे व्यवस्थित लिहून काढा. आता अँगल सी काढायचं आहे आपणाला. सी कसा काढता येईल पहा. आता सी आणि 115 कसे आहेत? करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. अँगल सी इक्वल टू 115, रिझन करस्पॉन्डिंग अँगल्स. एका ओळीत झालं पहा. आता दुसरं डी. आता 115 आणि डी याची बेरीज किती होणार आहे? 180. 115 अधिक अँगल डी बरोबर 180. रिझन काय? अँगल्स इन लिनियर पेअर. 115 तिकडे घालवा. -180 - 115
15. 180 ने 115 गेले, किती राहतात? 65. तुम्ही वजाबाकी करून पहा. अशा प्रकारे डीची किंमत किती आली? 65. दुसरं उदाहरण अशा प्रकारे संपलेलं आहे. तिसरं याच प्रकारचं आहे, तुम्ही सोडवा. त्यानंतर पाचवं सुद्धा याच प्रकारचं आहे, तुम्ही सोडवा. अवघड 2 गणितं मी घेतलेली, एक सोपं एक अवघड घेतलेलं आहे. आता 2 उदाहरणं आपण घेऊ की जरा चॅलेंजिंग आहेत. चौथ्यावरती बस स्टार केलंय, स्टार म्हणजे चॅलेंजिंग आहे, ते आपण घेऊया आता. यामध्ये काय दिलेलं आहेत की sides of angle PQR and angle XYZ are parallel to each other. म्हणजे sides of angle PQR and angle XYZ are parallel to each other prove that angle PQR is congruent to angle XYZ. हे प्रूव्ह करायचं आहे. ज्यावेळी असं स्टेटमेंट असतं त्यावेळी डायरेक्ट प्रूफ लिहायचं, त्यामुळे गिव्हन टू प्रूव्ह लिहायची गरज. इक्वेशन दिलेलं आहे त्यामुळे गिव्हन आणि टू प्रूव्ह लिहायची गरज नाही, डायरेक्ट प्रूफ लिहायचं. त्या प्रूफमध्ये एक कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कन्स्ट्रक्शन काय करायचं? रे एक्स वाय पुढं वाढवायचा अशा प्रकारे. इंटरसेक्ट ॲट पॉईंट सपोज या. आता रे एक्स वाय रे वाय एक्स आणि रे क्यू पी आर पॅरलल टू each other. That means line XM is parallel to line PQ. प्रूफ काय पहा. नंबर 1 रे समजा कन्स्ट्रक्शन लिहायचं आहे. ड्रॉ लाइन XY such that it intersects side ray QR at point M. आता पहा, म्हणजे ह्या पी क्यू आणि एक्स वाय रेषा, therefore line PQ parallel to line XY, reason ray PQ
पॅरलल टू, किंवा आपण असं लिहूया इथं, एवढं लिहिलं तरी चालतंय. आता हे पॅरलल झालं, इथं पाठीमागे लिखतो. देअरफॉर लाईन पी क्यू पॅरलल टू लाईन एक्स वाय. रिझन रे वाय एक्स parallel to ray QP. आता हे पॅरलल झालं. हे पॅरलल झालं, त्यामुळे हा अँगल काय असणार आहे, कॉन्ग्रंट होईल का नाही. कारण की वाय झेड पॅरलल टू कोण आहे, क्यू आर आहे, गिव्हन आहे. त्यामुळे एक्स वाय झेड इक्वल टू वाय एम आर. अँगल एक्स वाय झेड congruent to angle YMR. Reason ray YZ parallel to ray QR and line XY is ट्रान्सव्हर्सल. याला हे पॅरलल झालं, त्यामुळे हे दोन काय झाले, एक्स वाय झेड कॉन्ग्रंट टू वाय एम आर. आता वाय एम आर इज कॉन्ग्रंट टू पी क्यू आर, कारण का हे दोन्ही अँगल काय झाले, करस्पॉन्डिंग अँगल्स. कारण की एक्स वाय पॅरलल कोण आहे, पी क्यू आहे. त्यामुळं पुढचं लिहूया, अँगल पी क्यू आर कॉन्ग्रंट टू अँगल वाय एम आर. डायरेक्ट लिहायचं, करस्पॉन्डिंग अँगल्स. पहा आता, एक्स वाय झेड कॉन्ग्रंट टू वाय एम आर, पी क्यू आर कॉन्ग्रंट टू वाय एम आर. त्यामुळे एक्स वाय झेड इक्वल टू कोण आर, पी क्यू आर. देअरफॉर angle XYZ congruent to angle PQR. अशा प्रकारे हे चौथं गणित जे अवघड आहे ते मी तुम्हाला सोडवून दिलेलं आहे. आता यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स, की ज्याचा आपण आत्तापर्यंत बऱ्याच वेळा उपयोग करून घेतलेला आहे. ह्या थेरम मी तुम्हाला समजून सांगणार आहे, तुम्ही परत पुस्तकात बघून लिहून काढायचा आहे. शॉर्टमध्ये लिहून देणार आहे, इथं समजून फक्त सांगणार आहे प्रत्येक सेंटेन्स कसं आलं ते. तुम्ही फक्त नंतर काय करायचं, पुस्तकातनं लिहून काढायचा. थेरम काय आहे पहा, द सम ऑफ measures of all angles of a triangle is 180 degree. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हे आत्तापर्यंत आपण वापरलेलं आहे 8वी 7वीत. ते कसं आलं हे आपणाला कोन मापक न वापरता हे आपणाला सिद्ध करता येतं. तर थेरम काय आहे की आता हा ट्रायंगलचे अनेक प्रकार आहेत.
म्हणजे साईडनुसार कुठले कुठले आहेत? इक्विलॅटरल ट्रँगल, आयसोस्केलस ट्रँगल, स्कॅलिन ट्रँगल म्हणजे समभुज त्रिकोण, त्यानंतर समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण, हे 3 प्रकार बाजूवरून. आणि कोणावरून पडणारे कुठले? ॲक्यूट अँगल्ड ट्रँगल, लघुकोन त्रिकोण. त्यानंतर ॲप्ट्यूस अँगल्ड ट्रँगल, विशाल कोन त्रिकोण. आणि तिसरा आहे महत्त्वाचा म्हणजे काटकोन त्रिकोण. तर असे 6 प्रकार आहेत. कोणत्याही प्रकार त्रिकोणाला हा नियम लागू पडतो. आकृती काढतो पहा मी. गिव्हन काय आहे? ट्रँगल ABC इज एनी ट्रँगल, म्हणजे कोणत्याही प्रकारचा हा त्रिकोण आहे. आणि प्रूव्ह काय करायचं? टू प्रूव्ह अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस अँगल BAC इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश असते, हे आपणाला सिद्ध करायचं आहे. हे गिव्हन आणि टू प्रूव्ह लिहिलं. आणि प्रूफ परत इथं मी आकृती काढतो. ट्रँगल ABC आहे. आता प्रूफमध्ये कसं आहे की कन्स्ट्रक्शन करायचं आहे. आता हे सगळं लिहिणार नाही, तुम्ही व्यवस्थित पुस्तकातलं लिहून काढायचं आहे. कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे की ड्रॉ लाईन PQ such that PQ is parallel to BC. म्हणजे ड्रॉ लाईन parallel to BC and passing through point A such that the line PQ is parallel to line side BC. आता PQ ही BC ला समांतर झाली, तर शॉर्टमध्ये लिहितो पहा मी. मग हा PAB आणि ABC हे दोन्ही कोणत्या प्रकारे झाले? अल्टरनेट अँगल्स. त्यांची माप कशी असतात? समान. म्हणजे अँगल ABC इक्वल टू अँगल PAB. रिझन काय? अल्टरनेट अँगल्स. त्यानंतर ACB बरोबर कोण असणार आहे? QAC. याला रिझन काय असणार आहे? अल्टरनेट अँगल्स. ह्या दोन्ही समीकरणांची बेरीज करूया. ABC अधिक अँगल ACB. डाव्या बाजूमध्ये डावी बाजू मिळवा, उजव्या बाजूमध्ये उजवी बाजू मिळवा. आता नंतर इथं लिहितो पहा मी. झालं. आता इथं पहा ABC आणि ACB आलं. राहिलं कोण? फक्त BAC. BAC दोन्ही बाजूत मिळवा.
ABC अधिक ACB अधिक BAC बरोबर PAB अधिक QAC अधिक BAC. दोन्ही बाजूला BAC मिळवले. आता पहा, आता PAB BAC आणि हे तिन्ही सर्वांची बेरीज किती येणार आहे? 180. आलं लक्षात? किंवा अँगल ABC अधिक अँगल ACB अधिक अँगल BAC बरोबर. आता PAB आणि BAC यांची बेरीज काय होणार आहे? कोन PAC होणार आहे. हा एवढा कोन म्हणजे अँगल PAC प्लस QAC आहे तसंच लिहिलं. मग PAC आणि QAC यांची बेरीज येणार आहे 180, कारण ते लिनियर पेअर आहेत. बरोबर 180. तर इक्वेशन काय झालं? ABC अधिक ACB अधिक BAC बरोबर 180. अशा प्रकारे हे सिद्ध झालेलं आहे. हा एक थेरम महत्त्वाचे आहेत. आज आपण 3 थेरम आणि उदाहरणं पाहिलेली आहेत. अभ्यास करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत चला. माझ्याला लक्षात त्याला आलेलं आहे की तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघत नाही. पूर्ण व्हिडिओ बघा आणि अभ्यास करा. तुम्ही पेपर चांगल्या प्रकारे लिहिलेले आहेत. असाच अभ्यास करून पुढचे पेपर लिहा. तर या ठिकाणी मी थांबतो.